नमस्कार, आपण पाहत आहात जागर भाषास न्यूज. सध्या आपण आहोत मानवत येथील नगर परिषद समोर. येथे सफाई कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे. तरी याविषयी आपण माहिती घेण्यासाठी तसेच त्यांचं कालबद्ध पदोन्नती तसेच डीसीपीएस कपातीची माहिती आणि खास रजेच्या मंजुरीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. तर याविषयी आपण आंदोलनकर्त्यांची नेमकी काय भूमिका आहे ही भूमिका जाणून घेऊया. सर्वप्रथम आपल्या मागण्या काय आहेत हे आंदोलनकर्त्यांनी सांगावे. आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्या नसून नगर परिषद प्रशासनानं हे करणं त्यांची जिम्मेदारी आहे. तरी पण आम्हाला आमचा न्याय हक्क मागण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे. तर आमच्या त्या प्रमुख मागण्या ज्या आहेत 10 वर्षाचं 20 वर्षाची आणि 30 वर्षाची जी कालबद्ध पदोन्नती असते, ही ज्या कर्मचारी 10 वर्ष पूर्ण झाले किंवा 20 वर्ष पूर्ण झाले किंवा 30 वर्ष पूर्ण झाले, ही 1 ते 2 दिवसामध्ये त्यांना ती कालबद्ध पदोन्नती द्यावी. पण 1.5 वर्ष इथलं प्रशासन त्यांना कोणतंही कालबद्ध पदोन्नती देत नाही, जाणून बुजून हरवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हे आम्हाला उपोषणाचे आंदोलन करण्याची वेळ आली. दुसरा मुद्दा जे आहे आमचा डीसीपीएसचा 10% कर्मचाऱ्यांची कपात आणि 14% प्रशासनाची कपात, नगर परिषदेची कपात. हा जो पैसा जाते, हा पैसा आजपर्यंत किती कपात झाला, कोणत्या खात्यात जमा झाला, त्याच्या पूर्ण आम्हाला लेखी स्वरूपात स्टेटमेंट हवाय. कारण हा पैसा जो जमा झालेला आहे इतरत्र जर एखाद्या फंडासाठी वापरण्यात आला ही आमची शंका आहे. यांनी आमच्या शंकेचं निराकरण करावं, एवढीच मागणी. त्याच्यानंतर आहे खास रजेची जी रजा असते, मेडिकल रजा असो किंवा जी अर्जित रजा असो, 1 महिन्याची घेतली, महिना संपल्यानंतर 2 दिवसाच्या आत ती रजा मान्य करावी. जेणेकरून ज्या कर्मचाऱ्यांनी जी रजा घेतली त्यांची पगार त्या महिन्यातली कपात होऊ नये. आणि यांचं असं म्हणणं आहे ही पगार तुम्हाला त्या महिन्यात भेटणार नाही, ती पुढच्या महिन्यात भेटेल. जर ही पुढच्या महिन्यात जर पगार दिली तर कर्मचाऱ्यांनी जे व्याजाने पैसे घेतलेले असतात, कर्जबाजारी झालेले असतात, बँकेकडून घेतलेले असतात, यांचं जे थकीत व्याज आहे ते वाढतं. म्हणून ही जी दुसऱ्या महिन्याची पगार निघणार आहे ती पूर्ण व्याजा स्वरूपात बँकेत जमा होती. मग याचा अर्थ काय? जाणून बुजून कर्मचाऱ्याला उपाशी मारायचे यांचा अंदाज आहे, असा आम्हाला प्रशासनावर आमचा आरोप आहे. याविषयी आपली प्रशासनाशी काही चर्चा झाली होती का? चर्चा झाली. त्यांनी त्यांचं शिष्टमंडळ पाठवलं, ओएस पाठवले, आस्थापना विभाग पाठवला आणि लेखापाल विभाग पाठवला. पण त्यांनी आमच्या प्रश्नाचं निराकरण केलं नाही. त्यांचं बोलणं आलं की आम्ही लेखी स्वरूपात तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती देत नाहीत. ते का देत नाहीत? आम्ही तुम्हाला पत्र दिलं 10 तारखेला,